फसवणुकीच्या गुन्ह्यातील 1.5 वर्षापासून फरार आरोपीस एमआयडीसी पोलिसांनी ठोकल्या बेड्या। एमआयडीसी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 96/2023 भादवी क 420 465 467 468 471 याप्रमाणे दाखल गुन्ह्यातील फिर्यादी नामे अल्तमश सिराज अहमद हिरापुरे व त्याचे इतर 6 साक्षीदार यांना एनटीपीसीचे बनावट कागदपत्रे तयार करून एनटीपीसी येथे मोठमोठ्या पदावर नोकरी लावतो असे आमिष दाखवून फिर्यादी यांचे 6,50,000 रुपये, साक्षीदार अझहर मोहम्मद आजम शहापुरे यांचे 6,10,000 रुपये, इम्रान दाऊद फिरजादे यांचे 6,55,000 रुपये, शेख मकबूल दुदनशहा यांचे 5,90,000 रुपये, राहुल उत्तम पाटील 1,70,000 रुपये, किशोर मुरलीधर लामतुरे यांचे 3,10,000 रुपये, सूर्यकांत लक्ष्मण शिवशरण यांचे 5,73,000 रुपये असे एकूण 7 लोकांचे एकूण 32,48,830 रुपये सन 2020 ते सन 2021 या कालावधीत घेतले होते। नमूद दाखल गुन्ह्यातील आरोपी नामे सूरज रमेश चव्हाण, वय 32 वर्षे, राहणार घर नंबर 174 कित्तूर चन्नम्मानगर, विजापूर रोड, सोलापूर हा गुन्हा दाखल झाल्यापासून परागंदा झालेला होता। नमूद आरोपीने माननीय उच्च न्यायालयात यातील फिर्यादी व साक्षीदारांचे पैसे टप्प्याटप्प्याने परत देतो म्हणून प्रतिज्ञापत्र सादर केले होते, परंतु त्याने माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे व उच्च न्यायालयात दिलेल्या प्रतिज्ञापत्राचे पालन न केल्याने उच्च न्यायालयाने नमूद आरोपीचा अटकपूर्व जामीन रद्द केला होता। तेव्हापासून नमूद आरोपी हा आपले अस्तित्व लपवून ठाव ठिकाणा बदलून पोलीस अटक चुकवित होता। या दरम्यान नमूद आरोपीवर विजापूर नाका पोलीस ठाणे सोलापूर शहर येथे गुन्हा रजिस्टर नंबर 241/2024 भादवी कलम 420-34 याप्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे। नमूद आरोपीचा गुप्त बातमीदारांच्या मार्फतीने माहिती काढून कसोशीने शोध घेऊन त्यास अक्कलकोट येथे लपून बसलेल्या एका लॉजवरून शिताबीने पकडून ताब्यात घेऊन दिनांक 10/9/2024 रोजी अटक करण्यात आलेली आहे। नमूद आरोपी हा सध्या पोलीस कोठडीत आहे। तरी याद्वारे सोलापूर शहर व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की आरोपी नामे सूरज रमेश चव्हाण याने आणखी कोणाची अशा प्रकारे फसवणूक केली असल्यास त्यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता पोलिसांशी संपर्क साधावा। सदरची कामगिरी ही माननीय पोलीस आयुक्त एम राजकुमार, माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग क्रमांक 1 प्रताप पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे, पोलीस निरीक्षक गुन्हे विजय खोमणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चंदनशिव, मंगेश गायकवाड, अमोल यादव, सुहास अर्जुन, काशीनाथ वागे यांनी पार पाडली आहे।